हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फीचर ऑफ पायथॉन। ओके, हा मेन कन्सेप्ट आपल्या आजच्या व्हिडिओमधला होणार आहे। तुम्ही कोणता सब्जेक्ट बघत आहोत तर हा सब्जेक्ट तुम्हाला AI/MLचा सब्जेक्ट आहे। ओके, AI/MLचे मी डिप्लोमा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत, पण आजपासून मी AI/MLचे पण व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे। सो तुम्हाला काय करायचं आहे, फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं। अगोदर पहिल्यांदा आपण काय करून घेऊया, याचा सिलेबस बघून घेऊया। हा सब्जेक्ट आहे डेटा स्ट्रक्चर यूजिंग पायथॉन। ओके, तर पहिल्यांदा आपण बघणार फीचर्स ऑफ पायथॉन। पहिला सिलेबसमध्ये आहे की नाही ते चेकआउट करून घेऊया। तर बघा, इथे सिलेबस आपल्याला इथे शो होतो आहे। ह्या सिलेबसमध्ये पहिलाच 1.1 आहे, फीचर ऑफ पायथॉन इंटरॅक्टिव्ह, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, इंटरप्टेड अँड प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पायथॉन बिल्डिंग ब्लॉकवरती जो काही क्वेश्चन विचारलेला असेल तो बघणार आहोत। पण आता आपल्याला काय बघायचं आहे, फीचर्स ऑफ पायथॉन। ओके, व्हिडिओ लगेच स्टार्ट करूया, आज काय टाईमपास आपण इथं करणार नाही आहोत। हा तर आपले फीचर्स ऑफ पायथॉन। आता बघा पुढे, जो MSBTला बोर्ड रिपीट क्वेश्चन कोणता विचारला गेला आहे ना, तो पहिल्यांदा बघून घ्या। की बघा, लिस्ट फीचर ऑफ पायथॉन 2 मार्काला क्वेश्चन विचारला होता, लिस्ट द 4 फीचर ऑफ पायथॉन असा पण क्वेश्चन विंटर 25ला आणि समर 24ला विचारला गेलेला आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की 2 मार्कासाठी क्वेश्चन येईल नाही, या टायमामध्ये 4 मार्कासाठी पण क्वेश्चन टाकू शकतात। जर तुम्ही AI/MLचे स्टुडंट असाल डिप्लोमामधले, तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन, तरी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची अपडेट मिळेल। ओके, आता बघूया पुढे आपण इंटरॅक्टिव्ह, हा पहिला फीचर आहे आपला। ओके, लिस्ट सांगितली तर 4 लिस्ट करायचे, पण आपल्याला जर एक्सप्लेन करायला विचार तुम्हाला एक्सप्लेन करता पण आला पाहिजे। इंटरॅक्टिव्ह म्हणजेच की काय, इंटरॅक्टिव्ह म्हणजेच की काय, पायथॉन सपोर्ट इंटरॅक्टिव्ह मोड्स, ओके, विच अलो एक्झिक्युशन ऑफ द कोड लाईन बाय लाईन, धिस हेल्प इन टेस्टिंग अँड डिबगिंग क्विकली। म्हणजेच की काय, जो पायथॉन आहे ना तुमचं जनरली, तो काय करतो, इंटरॅक्टिव्ह मोडला सपोर्ट करतो आणि एक्झिक्युशन कसा करतो, कोडचा लाईन बाय लाईनने एक्झिक्युशन करतो। एक पहिली लाईन एक्झिक्यूट नंतर सेकंड, नंतर तिसरी, अशी तो लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करणार आहे। आणि हा हेल्प कशाला करतो, टेस्टिंग अँड डिबगिंग क्विकलीसाठी। तुम्हाला हा इंटरॅक्टिव्ह पहिला पॉईंट लिहायचा आणि यावर डिस्क्रिप्शन लिहायचा आहे। ओके, जर 4 मार्काला आला तर तुम्हाला 4ही तुम्ही पॉईंट लिहायचे आणि ते म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे। नोटबुकमध्ये लिहून घ्या पटापट। ओके, नंतर आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड। ऑब्जेक्ट ओरिएंटेड तुम्ही हा OOPमध्ये पण कन्सेप्ट ऑलरेडी बघितलेला आहे, पण आपण इथे काय बघायचं बघा, पायथॉनमध्ये काय, पायथॉन फॉलो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग OOP कन्सेप्ट लाईक क्लासेस, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स अँड पॉलिमॉर्फिझम्स, मेकिंग कोड रियुजेबल अँड स्ट्रक्चर। कोडला रियुजेबल करण्यासाठी आणि स्ट्रक्चर करण्यासाठी पायथॉन काय करतो, सपोर्ट करतो कन्सेप्टला। कोणता करतो, क्लास, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, इनहेरिटन्स अँड ऑल। ओके, हा पण तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या पटकन आणि तयारी करा एक्झामच्या प्रिपरेशनसाठी। तुमच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूज मी इम्पॉर्टंट क्वेश्चन पण तुम्हाला प्रोव्हाइड करेन। जर व्हिडिओ आवडत असेल, अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करा, नक्कीच तुम्हाला मी व्हिडिओ बनवेन। पायथॉन इज अन इंटरॅक्टिव्ह लँग्वेज। तिसरा आहे इंटरप्टेड, म्हणजेच की काय, इंटरप्टेड लँग्वेज आहे, मिनिंग कोड इज एक्झिक्यूट लाईन बाय लाईन विदाऊट द नीड ऑफ कंपायलेशन, मेकिंग द डेव्हलपमेंट फास्टर। म्हणजेच की तुम्ही कंपाईल करता कोड, जावामध्ये कसा JC करून कंपाईल तुम्ही करता ना, जावा C करून कंपाईल करता, तसं इथे कंपाईल करायची गरज नाही आहे। विदाऊट द नीड ऑफ कंपायलेशन काय केलं जातं, इंटरप्टेड आहे, मग डायरेक्टली तुम्हाला आउटपुट मिळतं। ओके, चौथा आहे प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट, म्हणजेच कोणत्या पण प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही काय करू शकता, लर्न करू शकता। कोणत्या पण ऑपरेटिंग सिस्टीमवरती, डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीमवरती पायथॉन तुम्ही प्रोग्राम काय करू शकता, रन करू शकता। म्हणजे काय, पायथॉन प्रोग्राम कॅन रन डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम्स लाईक द विंडोज, लिनक्स, मॅक्स OS विदाऊट मॉडिफिकेशन। कोणत्याच मॉडिफिकेशनने तुम्ही काय करू शकता, विदाऊट मॉडिफिकेशनने OS असू दे, लिनक्स असू दे किंवा विंडोज असू दे, त्याच्यावरती पायथॉन रन करू शकता। ओके, जर व्हिडिओ पुढचा पॉईंट पाहिजे असेल 1.2 कोणता आहे तो आपला पॉईंट आपण बघणार आहोत। जर तुम्हाला पाहिजे असेल कमेंट करा, नक्की त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवेन। आणि AIचे अजून तुम्हाला कन्सेप्टचे व्हिडिओ पाहिजे असतील तर मला लाईक करा, या व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत